लता, शैला तुझ्या समोर उभी आहे, तिला माफ करून टाक. चल. हा मामी प्लीज. चुकीला माफी नाही काय बोलतेस तू? असं मी कधीच म्हणाले नाही हो. पण पुन्हा पुन्हा त्याच चुका केल्यावर कसं माफ करायचं? मामी, आईला तिची चूक कळली आहे आणि तिला पश्चातापही होतोय. असं तू बोलतोस रे, पण त्यांच्याकडे बघ, मी काहीच केलं नाही असा भाव आहे त्यांच्या चेहऱ्यावर. नाही, शैला बोल ना काहीतरी. झालं? हा सूर्य आणि हा जयद्रथ नाही म्हणाल्या तोंडावर. हो वहिनी, माझ्या म्हणण्याचा अर्थ तो नव्हता. शैला, मी तुला मघापासून विचारतो ना, तेव्हा का नाही बोललीस तू? कारण मी मनात जप करत होते. का? माझ्या हातून जी चूक झाली त्याबद्दल मी 101 वेळा जप करायचं ठरवलंय. जप करून असं मन शुद्ध होत नसतं शैलावंच. माझं मन शुद्धच आहे, पण जे बघितलं आणि जे ऐकलं तेवढंच बोलले. मी म्हणाले ना त्याबद्दल सॉरी. काय चाललंय तुमचं? प्लीज शांत बसा. ते नुपूरसाठी स्थळ आलंय. निर्मिती सावंत त्यांचा मुलगा आहे आणि मुलगा खरंच खूप चांगला आहे. फक्त त्यांची एक अट आहे आणि ती अट मान्य असेल तरच हे लग्न होऊ शकतं. कोणती अट? त्यांना त्यांच्या मुलाचं लग्न एकत्र कुटुंब असलेल्या मुलीशी करायचंय. त्यामुळे प्लीज प्लीज दोघींनी भांडू नका. आणि मामी, तुला जे हवं ते सगळं होईल. हे लग्न ठरल्यानंतर आम्ही इथून निघून जाऊ. मग काय? काही नाही. तुमच्या हसण्यामागे काहीतरी आहे असा संशय येतोय मला. नाही अहो, संशय कसला? आणि मगाशी शैला पिकनिकला जायला निघाली होती ना, पण तिला शाळेत असताना पिकनिक आवडायची नाही. आता आवडते का? नाही नाही, आमच्या शहराला फक्त तीर्थयात्रेला जायला आवडतं, म्हणजे देवाला वगैरे असं दर्शनाला. पण मग मगाशी पिकनिकला जाते म्हणाली, ती कुठे निघाली होती? ते आपलं हे ते भाजी आणायला निघाली होती. एवढ्या मोठ्या बॅगा घेऊन? अहो, आता बघताय ना घरात किती माणसं आहेत ना, मग लागतेच ना तेवढी मोठी बॅग. पण बॅग तर भरलेली होती. बॅग भरलेलीच होती, हा, पण त्यात आपलं ते हे होतं. कपडे होते का? कपडे कसे असतील? ती काय घर सोडून थोडंच चालली होती. बर, तुमचा मुलगा काय करतो? आमचा बंड्या. आता त्याच्याबद्दल काय काय आणि किती किती सांगू तुम्हाला मी. पहिलीत असताना पहिला आला होता लंगडीत. आंधळी कोशिंबीर मध्ये तर त्याचा हात कोणीच धरू शकत नाही. होमी बाबा स्पर्धेत सुद्धा चांगले मार्क्स मिळाले होते त्याला. आणि गीतेतले अध्याय तर अगदी तोंड पाठ आहेत. बंडे म्हणून दाखव. नमस्ते. नमस्कार. आज मी तुम्हाला गीतेतला 12वा अध्याय बोलून दाखवणार आहे. बस बस. स्पर्धेतली सवय आहे ना त्याला. पाहिलं ना किती आज्ञाधारक आहे. अजिबात माझ्या शब्दाबाहेर नाही येत. घ्या, गरमागरम चहा घ्या. घ्या ना. आई घे, पण अंगावर अजिबात सांडू नको. हा, नाही सांगणार आहे. बिस्किट पण आहे. हो. बस आज्ञाधारक आहेत चिरंजीव. म्हणजे काय, मुलांनी आपल्या धाकात असायलाच हवं. आजकालची मुलं पाहिलीत ना, मुलं जरा वयात आली की लगेच शिंग फुटतात यांना. काका हे बघ, माझ्या फोटोला 99 लाईक्स मिळाले. अजून एक मिळाला ना की माझी सेंचुरी कंप्लीट होणार. काय हे किती मोबाईलचं वेड. माझी आवड आहे मोबाईल, इनफॅक्ट पॅशन आहे. सतत मोबाईल मोबाईल. आणतो मोबाईल. पण माझा मोबाईल मी तुम्हाला का देऊ? बाई, कसा बोलतोय हा. कुणाचा मुलगा आहे हा? पुतण्या आहे माझा. माझा मुलगा असताना हा तर असा घेऊन फेकून दिला असता मुलगा? मोबाईल. एक मिनिट एक मिनिट. अरे 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 अरे, किती मुलींचे फोन्स आहे. हा, अहो आवरा त्याला, धाकात ठेवा जरा. आईला सांगा त्याच्या. शी, माझं बंड्या बघा, अजिबात मुलींकडे नजर वर करून बघत सुद्धा नाही तो. कसं वाटलं तुम्हाला माझं बंड्या? एवढा सच्शील सद्गुणी आज्ञाधारक मुलगा म्हणजे आमच्या नट्टूचं कल्याणच झालं. वा. हो, आम्हालाही बरं वाटतंय की आम्हाला असं गुणी जावई मिळणार आहे. नशीब लागतं असं स्थळ मिळायला. बरं, तुमची नुपूर कशी आहे? नुपूर म्हणजे आमची तळहातावरचं फोडच हो आमच्या. सगळं तुझ्यामुळे होतंय.
मी काय केलं आता? तू त्या दोघींना समजायला गेला होतास ना, हा मग काय म्हणाल्या त्या? त्या म्हणाले की कळलं मला. म्हणजे यावेळी सुद्धा माझं लग्न ठरणार नाही. एक मिनिट. फुसकी होती. तुम्ही दोघे एक झाला? हो. आत्या, काकू, काकू, आत्या, आपण सगळे एक आहोत ना. प्लीज परत नका ना भांडू. नुपूर काय आहे ना, भांडायची सवय मला नाही, यांना आहे. बास झाला आता, खूप सहन केलं मी. उगाच आपलं ऐकून घेते म्हणून किती बोलायचं एखाद्याला. आधी चुका कोणी केल्या? आता माफी मागितली ना मी. उपकार केले? उपकारांची भाषा करू नका वहिनी. अरे यार प्लीज भांडू नका, प्लीज कंट्रोल करा. नुपूरसाठी, हा नुपूरसाठी प्लीज. हा तू जा, तयार हो पटकन जा. या परत भांडायला लागला तर? अरे नाही भांडणार त्या, कशाला भांडतील त्या? नाही भांडणार ना तुम्ही? हा जा जा, तू पटकन तयार हो, जा. खाली वाट बघतायत, जा. नाही भांडणार त्या. नुपूरला यायला बराच वेळ झाला ना? नाही येतच असेल, तयार होते. किती वेळ लागेल? बंड्या वाट पाहतोय. आओ पाहू द्यात ना त्याला, काय हरकत नाही. माझ्या डोळ्यांना घाबरतो तो. हिटलर पण घाबरेलो. काय? नाही, तुमचा मुलगा बराच आज्ञाधारक दिसतोय. हो म्हणजे काय, जी मुलं पालकांना घाबरत नाहीत ना, ते पालक पालक नाही, शेपू होतात. बरोबर आहे, हेही खरं आहे. आमची मुलं पण माझ्या डोळ्याला खूप घाबरतात. हो? हं. डोळ्यात कचरा गेलाय. नीट बोला ना, तोंडाने कळत नाहीये मला. फोन नंतर देईन गेम खेळायला, आधी मी जाऊन येतो जरा. थांबा, मी आलोच. हा कोणाचा मुलगा आहे? दादाच आहे. आईवर गेला वाटतं. आणि डोळे असे नसतात करायचे, मी शिकवते तुम्हाला. तुम्ही करा माझ्या मागोमाग. काही नाही. काय झालं म्हणचं? नाही काही नाही अगं, म्हणजे सगळं चांगलं होणार आहे, तू अजिबात काळजी करू नको. हो, मला माहितीये सगळं चांगलं होणार आहे, पण तुम्हाला काय झालंय? काही नाही. विजू, हा? विजू, काय? नुपूर कुठं आहे? ती जरा रूम मध्ये तयार होतीये. अरे तिला सांग, जावई बापू वाट बघतायत. थोडा वेळ थांबा हा जरा. ते म्हणतात ना, सफरचंद का फल मीठा होता है. सफरचंद करेक्ट आहे, पण तरी सबर का फल मीठा होते. हो बाई, हो का? हा, तेच ते. अगं शैला, घरच्यांची ओळख तरी करून दे. हो, ही विजू माझी वहिनी, म्हणजे नुपूरची आई. आणि हा नीरज, नमस्कार. माझा मुलगा. हा अमेरिकेला असतो. बर. आणि हा सूर्यकांत, माझा भाऊ, बंड्याचे होणारे सासरे. हो, त्यांच्याशी तोंड ओळख झाली मगाशीच. हो, ते मी बघितलं. नाही काही नाही हा विजू. काका, हा घ्या फोन आणि गेम खेळून झाल्यावर मला परत द्या. मला खूप इम्पॉर्टंट मेसेज करायचं आणि माझे मेसेज वाचू नका जरा. तू वेडायस का? शांत बस. ए शैला, हाच यायचा ना ग तुला क्लासवर सोडायला? तेव्हा लपून लपून माझ्याकडे बघायचा.
असा असा केसावरून हात फिरवायचा. कोंबडा ठेवला होता त्याने. हैला आपण कोंबड्या पण पाळायचो. अरे कोंबडा म्हणजे तो खायचा कोंबडा नाही की, कोंबडा असा केसांचा कोंबडा. तूच ना? निम्मो अगं तो हा नाही, तो मोठा चंदू दादा. अगं बाई, हो का? बोलवतो त्या कोंबडा दादाला. चंदू दादा. पप्पा काय झालं? अच्छा तू का तो? प्लीज आता नको, त्याची बायको पण आली. असू दे. तूच ना? लपून लपून मला बघायचंस तू, शैलाला सोडायला यायचंस तेव्हा. नाही नाही, तुझा आय मीन तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज वगैरे काही नाही. हा शैलाला विचार हवं तर. हो ना ग? काय शैलवंश? बघ हो 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 हो, मी यायचो, पण तुम्हाला बघायला नाही, मी शैलाला सोडायला यायचो. असू दे. मला याच घरात माझ्या मुलाचं लग्न लावून द्यायचं आहे. नुपूर आम्हाला पसंत आहे. टेम्पो आलाय, सामान शिफ्ट करायचं आहे ना. कोणी घर सोडून जातंय का? नाही नाही नाही. छे नाही, म्हणजे इतकं चांगलं घर कोणी कशाला सोडेल ना. नीरज, काका इथे नाहीच. पत्ता दाखवा मला. बघ जरा त्यांना सांग व्यवस्थित. बघू. ते काय आजकाल ट्रकवाले ना नेहमी चुकीचा पत्ता. हो, हो. शैला, नुपूरला जर आमचा बंड्या पसंत असेल ना, तर लगेच मुहूर्त काढूया आपण. पण मुलीला न भेटताच त्यात काय झालं? तुम्हाला बघितलं ना, तुम्ही सगळे कसे हम साथ साथ है. मला असंच घर हवं होतं. चला सुनेला बोलवा माझ्या. चला. हो मी घेऊन येते तुला. काका सॉरी, पण ऐका ना, उद्या टेम्पो घेऊन प्लीज या परत. आधी आजच्या भाड्याचे पैसे द्या. देतो पैसे, देतो आजचे. हे घ्या. चला येतो. हो ऐका ऐका ऐका, उद्या परत याच वेळेत या प्लीज. पण उद्या कॅन्सल करू नका. नाही करणार. डन. उद्या नाही कॅन्सल. अरे वा, आली का ना. ये बेटा, बस. तू बस हं. मी सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन येते. छान आहे ग मुलगी शैला. काय बंड्या, आवडली का नुपूर? हैला नुपूर पेक्षा जिजू बंड्यात जास्त लाजतोय. काय विचारते? आवडली का? हो आवडली. ओ माय गॉड, आवडली. कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन अभिनंदन. चला आता जवळचा मुहूर्त काढून लग्न लावून टाकू दोघांचं. आता लवकरच नक्की तुमच्या घरची सून होणार आहे. सगळ्यांची खूप लाडकी हो. अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंय तिला. चुकलं तर रागावू नका. सूर्या, लग्नाच्या दिवशी सुद्धा काहीतरी बोलायला ठेव. हं? काय सगळं आजच बोलणार आहेस? हं? हो पप्पा, तुम्ही नका रडू. अहो मी जास्त लांब नाही जाणार आहे. लग्नानंतर इथे टावर मध्येच राहायला येणार आहे ना मी. अगं बाई, ठरलं वाटतं लग्न. चला म्हणजे आता सगळं चांगलं होणार. घ्या पोहे घ्या. घ्या ना. हा टेक टेक पोहे टेक. या कोण? यांची नाही ओळख करून दिलीस? ती चंदू दादाची बायको. पण काय नाव असेल की नाही? आय एम लता. बरोबर. ए म्हणजे आता तुम्ही नाही ना जाणार? कुठे जाणार होतीस शैला? पाहुण्यांकडे. म्हणजे नक्की कुठे?
त्याचं काय ना, आई जाणार होती पाहुण्यांकडे, वाटेत एक मंदिर आहे आणि येताना भाजी घेऊन येणार होती. भाजी आणणार होते. हो. अगं शैला, तू म्हणायचीस ना मला तुझी एक वहिनी जरा जरा काय नाही नाही काही नाही. नाही काय म्हणायचंय? एक मिनिट, काय म्हणायचं या? अगं काय म्हणायचंय? नाही आठवून सांगा, तयारी आहे माझी. सांगा ना काय म्हणायचं तुम्ही यांना. झालं. अरे आपणच काय बोलत बसलोय. हा, नुपूर आणि बंड्याला एकमेकांशी बोलायचं असेल तर त्यांना बोलू द्यात ना प्लीज. हो अगदी बरोबर बोललास तू. हा, नुपूर जा ना, बंड्याला तुझी रूम दाखव. हो हो, चला बंड्या. राव मी जेवणाच्या तयारीला लागते. हा, मी एक्झिट इट. असंच आहे ते. आलो. हा लता ऐक माझं. लता लता थांब. तुझी मध्येच का निघून आलीस? सगळे बसलेत ना तिथे, काय वाटलं असेल त्यांना? जिथे शैलावंश बसले असतील ना तिथे मला बसावंसं सुद्धा वाटत नाही. नुपूरसाठी बसायचं होतंस. निर्मिती पण तिकडेच बसली आहे ना, काय वाटलं असेल तिला? बघितलं ना तुमची बहीण काय काय बोलते माझ्या मागे. ते काय बोलली? निर्मिताई काय म्हणाल्या? काय ग शैला, तुझी एक भाऊज आहे, तुला जरा. याचा अर्थ काय? काय याचा अर्थ? त्रास देते, छळते, असंच होतो ना. लता, निर्मिती असं काहीही बोललेली नाहीये. नाही बोलली तर असाच अर्थ निघतो, तुमच्या लक्षात येत नाही. तू चुकीचा अर्थ का काढतेस? बरोबर आहे, तर बहिणीचीच बाजू घेणार ना तुम्ही. तसं नाहीये लता. आणि हे बघ, अर्धवट सांगण्यावर ना आपण असं ठरवू शकत नाही. वा, बसा तुम्ही तिथे, बसा जाऊन. मी इथे बसते माझ्या रूम मध्ये. जा. हे बघ लता, तुला खाली यावंच लागेल. सगळे बसलेत आणि निर्मितीला संशय आला तर हे हातचं सळ जायचं आणि नुपूरचं लग्न राहील. तुम्हाला बाकीच्यांचीच काळजी ना माझ्यापेक्षा. वा. लता, तसं नाही आहे ग. आपण हे सगळं नुपूरसाठीच करतोय की नाही? हो, नुपूरसाठीच करते मी. पण बास, आता कंटाळा आलाय मला ह्या सगळ्या गोष्टींचा. मी नाही करू शकत एकोप्याचं नाटक. लता अगं, काहीतरी गडबड आहे. मी नम्मोशी काय बोलले तेच मला आठवत नाहीये. पण वंस, त्या असं कुठे काय वाईट म्हणाल्या? कदाचित तुम्ही असं म्हणाला असाल की माझी एक वहिनी मला खूप आवडते आणि ती माझी खूप काळजी घेते. पण असं तरी ती कुठे म्हणाली? उगाच अर्धवट काहीतरी बोलून ठेवलं. आता लता वहिनीने काही गैरसमज नाही करून घेतला म्हणजे मिळवलं. जाऊ दे ना वंस, सगळं चांगलं होईल, तुम्ही नका काळजी करू. मी शिकरण करतेय, चव बघा नंतर. ही सगळी तयारी ना मी माझ्या लग्नासाठी केली आहे आणि मी हे सगळ्यांना दाखवते. माझं ना सगळं ठरलंय. म्हणजे साखरपुड्याला कोणती साडी नेसायची, लग्नात कोणतं नेलपेंट लावायचं, कोणती मेहंदी काढायची, कोणता उखाणा कधी घ्यायचा, सगळं काही ठरलंय माझं. पण नवरा मुलगाच पसंत पडत नाहीये. तुम्ही आतापर्यंत किती स्थळ बघितली? अहो अहो बोला ना काहीतरी. कधीपासून मी एकटीच वेड्यासारखी बडबडतीये. हो, मी 35 एक तरी पाहिले असते. मग तुम्हाला एकही मुलगी पसंत नाही पडली? नाही, मला पसंत पडली पण माझ्या आईला नव्हत्या पसंत पडत. अहो पण लग्न तुम्हाला करायचंय ना, मग मुलगी ही तुम्हाला पसंत पडायला हवी ना, आईला कशाला? थांबा, आपण काहीतरी वेगळं बोलायला लागलो नाही का? मला काहीतरी विचारायला सांगितलं होतं. एक मिनिट. हा, तुम्हाला काय आवडतं? मला सगळं आवडतं. पिक्चर बघायला आवडतात, उखाणे तयार करायला आवडतात, उखाणे घ्यायला आवडतात. जेवण येतं का? थोडं थोडं येतं पण करायला नाही आवडत. नाही पण तुमच्यासाठी करेन मी. गाणं गाता येतं का? तुम्हाला गाणी ऐकायला आवडतात? नाही. हे बघा,
हे सगळे प्रश्न मला आईने तुम्हाला विचारायला सांगितलेत म्हणून मी विचारतो. अहो लग्न पण आईने करायला सांगितलंय म्हणून करणार आहात का? हो, तुम्हाला पण काही ना काही आवडत असेलच ना. तुम्हाला काय वाटतं ते बोला. मला काय वाटतं, जे आईला आवडतं ते मला आवडतं.